नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना दसऱ्याच्या विजयादशमीच्या खूप मनापासून शुभेच्छा। सोनं लुटण्याचा आजचा दिवस आपण आपल्या कार्यक्रमामध्ये विचाराचं सोनं लुटणार आहोत आणि या सगळ्याबद्दल बोलत असताना नवरात्रीच्या या दिवसांमध्ये आपण स्त्री शक्तीची उपासना करतो, पूजा करतो, तिच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो। हे करत असताना तिचं स्त्री शक्तीमध्ये रूपांतर होण्यासाठी तिचं बालिका असणं किंवा तिची बाल्यावस्था जी आहे ती अतिशय मजबूत असणं, चांगली असणं हे फार गरजेचं आहे आणि आजचा दिवसही तसाच। आज आंतरराष्ट्रीय बालिका दिन आहे आणि त्याच निमित्ताने आजच्या आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपण बोलणार आहोत। आजचा आपला विषय काय आहे बघून घेऊया। आजच्या आपल्या सखी सह्याद्रीचा विषय आहे उमलू द्या कळ्यांना। आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त आजचा आपला हा कार्यक्रम आणि ह्या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपण दोन तज्ञांना आजच्या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलं आहे। आपल्याबरोबर पहिल्या तज्ञ आहेत रिया भोसले मॅडम। नमस्कार मॅडम, तुमच्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते। आमचं घर या एनजीओच्या त्या अधीक्षक म्हणून कार्य करतात आणि आपल्या दुसऱ्या आजच्या तज्ञ आहेत नीता करंदीकर मॅडम। तुमचं सुद्धा कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत। स्नेहा या एनजीओच्या त्या सहाय्यक संचालिका आहेत। या दोघीही जणी आजच्या या आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त कोणत्या कोणत्या उपक्रमांविषयी बोललं गेलं पाहिजे किंवा कोणते कोणते उपक्रम राबवले जातात, बालिकांना आपण पुढे कसं आणलं पाहिजे, ती कशी काळाची गरज आहे, या सगळ्याबद्दल या दोघी आपल्याला सांगणार आहेत। तुम्हाला सुद्धा तुमची मतं मांडायची असतील किंवा तुम्हाला सुद्धा काही जर सांगायचं असेल, काही विचारायचं असेल तर अवश्य फोन करा। त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 आपला एसटीडी कोड। जी मंडळी फोन करतो तेव्हा आपण काही गोष्टींची नेहमीच काळजी घेत असतो। एकतर आपल्या विषयाला अनुसरून जर आपण प्रश्न विचारले तर अनेक वेगवेगळ्या गोष्टींची नव्याने माहिती आपल्याला होऊ शकते। जर तुम्ही फोन करणार असाल तर आपल्या टीव्हीचा आवाज आपण पूर्णतः बंद ठेवणार आहोत, जेणेकरून सलग तुमचा आवाज इथपर्यंत येईल। आणि मोबाईलच्या माध्यमातून जर फोन कॉल करणार असाल तर जिथे नेटवर्क चांगलं आहे, स्ट्रॉंग आहे, अशा ठिकाणी जाऊन जर बोललात तर मध्ये मध्ये आवाज तुमचा कट होणार नाही। उमलू द्या कळ्यांना आजचा आपला खूप महत्त्वाचा विषय। आज आंतरराष्ट्रीय बालिका दिन आहे। विजयादशमीला आपण सीमोल्लंघन करत असतो किंवा चांगले विचार आपल्या मनात कसे रुजतील यासाठी आपण प्रयत्नशील असतो। मला वाटतं आज आंतरराष्ट्रीय बालिका दिन असणं हा एक चांगला योगायोग आहे, नाही का? मुळात हा जगभर का साजरा होतो, त्याच्या मागचं कारण काय सांगाल? हा दिवस खरं तर 2011च्याही आधी प्लान इंटरनॅशनल म्हणून एक संस्था आहे ज्यांनी बिकॉज आय एम अ गर्ल कॅम्पेन चालू केलं आणि त्यांनी हे करताना त्यांच्या लक्षात आलं की आंतरराष्ट्रीय महिला दिवस होतात, बाकी पण ह्युमन राईट्स म्हणजे मानवाधिकारचे दिवस होतात, पण मुलींच्या संदर्भामध्ये काहीही दिवस साजरे केले जात नव्हते। तर म्हणून त्यांनी कॅनडाच्या फेडरल गव्हर्नमेंटला त्यांनी रिक्वेस्ट केली की आपण आंतरराष्ट्रीय संघटनेला किंवा संयुक्त राष्ट्र संघटनेला आपण विचारू शकतो का की अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय बालिका दिवस आपण करूया, जो 2011 डिसेंबरमध्ये 2011च्या डिसेंबरमध्ये त्यांनी तो मान्य केला, त्याच्यावरती ठराव मंजूर केला की आता पुढच्या वर्षापासून ऑक्टोबर 11, 2012 पासून आंतरराष्ट्रीय बालिका दिवस ऑक्टोबर 11 हा साजरा केला पाहिजे। त्याच्या मागचं आणखीन कारण रिया मॅडम तुम्हाला काय वाटतं, कोणत्या प्रकारची जागरूकता समाजामध्ये निर्माण झाली पाहिजे? मुलींची जी जन्म आणि मृत्यूचं प्रमाण जे जास्त आहे त्यावरूनच हे मला असं वाटतं की हा जागतिक बालिका दिन ठरला असेल, कारण मुलींचं प्रमाण जगाच्या तुलनेत खूप कमीच आहे। बरोबर, त्यांना मारलं जातं, मुलगी आहे म्हणून खूप तिचा छळ होतो आणि त्यांना जन्माला येण्याआधीच तिचा जन्मच नाकारला जातो आणि त्या सगळ्या अवेअरनेससाठीच मला असं वाटतं की हा दिन साजरा केला जातोय। बरोबर, महिलांसाठी आणि मुलींसाठी। एकीकडे आपण जेव्हा म्हणतो की स्त्रीसाठी समानता गरजेची आहे तर त्याची सुरुवात कुठेतरी ती लहान असल्यापासूनच झाली पाहिजे, नाही का? ती जेव्हा बालक असते तेव्हापासूनच ती समानता येणं फार गरजेचं असतं। ती छोटं बाळ जे आईच्या पोटात येतं तेव्हापासूनच जी काळजी घेतली जाते आणि तीच घेतली पाहिजे पुढे, जशी ती 9 महिने घेतली जाते ती त्याच्या पुढे घेतली पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणूनच तो करावा साजरा। तुम्ही खूप छान मुद्दा मांडलात की 9 महिने आई काळजी घेतच असते, एकदा ती जन्माला आल्यानंतर आई आणि लक्ष दिलं जात नाही। बरोबर,
या वर्षीची थीम खूपच इंटरेस्टिंग आहे. प्रत्येक वर्षी जागतिक दिन जेव्हा साजरा केला जातो तेव्हा त्याची एक वैशिष्ट्यपूर्ण थीम असते, एक संकल्पना असते. या वर्षीची संकल्पना खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. काय सांगाल त्याच्याबद्दल? या वर्षीची थीम आहे मुलींचा विकास आणि ध्येयाचा विकास. तर ध्येय म्हणजे कोणती की संयुक्त राष्ट्र संघटनेने 2015 ते 2030 या काळामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल किंवा शाश्वत विकासाची काही ध्येय सगळ्या राष्ट्रांसाठी केलेली आहे, ज्याच्यामध्ये 17 ध्येय आहेत आणि 169 टार्गेट्स आहेत. अच्छा. ज्याच्यामध्ये आपल्याला महिलांचे अधिकार, त्यांना जेंडर इक्वालिटी किंवा हेल्थ, आरोग्य या संदर्भामध्ये बरेचसे ते टार्गेट्स आहेत. तर बऱ्याचदा असं होतं की मुलींना अधिकार ते मिळत नाहीत. बरोबर आहे. तर थीम अशी आहे की जर या विकासावरती जर तुम्ही लक्ष केंद्रित केलं तरच आपल्याला आपले ध्येय गाठता येतील. आणि ती कशा रीतीने गाठायची, तर मुलींच्या रिलेटेड जो डेटा आहे तो डेटा आपल्याला एकत्र करणं खूप महत्वाचं आहे सगळ्या देशांनी. कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्याला माहितीच नाही की मुलींचे प्रॉब्लेम काय आहेत आणि किती मुलींना काय प्रॉब्लेम्सना सामोरं जावं लागतं किंवा किती मुलींना काय त्यांच्या गरजा काय आहेत, त्याच्याविषयी त्यांना त्या गरजा मिळतायत का नाही मिळतायत. तर व्हॉट गेट्स काउंटेड गेट्स डन असं यावर्षीची थीम आहे. की त्यांचं म्हणणं आहे की डेटा जो आहे तो एकत्र करावा, जेणेकरून आपल्याला पुढचं जे काही इंटरव्हेन्शन करायचे किंवा उद्दिष्ट स्थापन करायची आहेत, काय काम करायचं हे आपल्याला कळू शकेल किंवा खरी परिस्थिती काय आहे डेटाच्या माध्यमातून संपूर्ण जगापुढे आणा. म्हणजे त्या निमित्ताने किंवा त्या अनुषंगाने त्याच्यावर वेगवेगळे प्रयत्न केले जातील. तुमच्याकडे स्लाइड्स आहेत वेगवेगळ्या आणि त्याच्यामध्ये एकंदरीत मुला-मुलींचं प्रमाण किंवा त्या सगळ्याबद्दलची माहिती दिलेली आहे. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आपण स्लाइडकडे वळूया. तर एक स्लाइड बघूया आपण इकडे, जिकडे आपण म्हटलंय की महाराष्ट्र राज्यामध्ये हे काही जे जिल्हे आहेत ते जेंडर क्रिटिकल डिस्ट्रिक्ट म्हणून ते आपल्याला घोषित केले गेलेले आहेत. आणि सध्या आपण तुम्हाला माहिती असेल बेटी बचाओ बेटी पढाओ ही जी योजना नवीन चालू केलेली आहे त्याच्या अंतर्गत या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या काम करण्याची गरज आहे, जेणेकरून आपल्याला एक जागृती निर्माण होईल. सेक्स सिलेक्शन अबॉर्शन जे म्हणतात त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा जागृती निर्माण होईल. तर तुम्ही बघाल की 2001चा जो डेटा आहे आणि 2011चा जो डेटा आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये सेक्स रेशिओ जो आहे तो कमी झालेला आहे. फक्त काही जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये कोल्हापूर एक आहे की जे थोडा वाढलेला आहे, पण अदरवाईज 900च्या पुढे गेलेले. आणि हा सेक्स रेशिओ म्हणजे की 894 ज्यावेळेला आपण 1000 मुलं असतात त्यावेळेला त्यांच्या पाठी 894 मुली असतात. तर त्या उरलेल्या 100च्या वरच्या मुली गेल्या कुठे, हा मोठा मुद्दा आपल्या देशात आहे, ज्याच्यासाठी आपल्याकडे PCPNDT ऍक्ट म्हणजे प्रसूतीपूर्व लिंगनिदान कायदा जो आहे तो पण अस्तित्वात आहे, पण समहाऊ त्याचं इम्प्लिमेंटेशन होणं फार कठीण होऊन बसलेलं आहे. आणि बऱ्याच ठिकाणी बऱ्याचदा हा असे प्रॉब्लेम होतात. आणि भारताचा सुद्धा ओव्हरऑल जर तुम्ही रेशिओ बघितला तर तो सुद्धा ड्रॉप झालेला आहे, कमी झालेला आहे. तुम्ही रिया मॅडम अनाथ किंवा ज्याला आपण म्हणतो की काही प्रमाणात अनाथ असलेल्या मुलींच्या विषयी काम करता, तर त्यावेळेला तुम्हाला कोणती गोष्ट जाणवते? आता एकीकडे हे प्रमाण कमी होतानाचं आपल्याला दिसतंय, पण काही काही वेळेला मुली पूर्णतः सोडल्या जातात, त्यांच्याकडे लक्षच दिलं जात नाही, त्यांना घरात ऍक्सेप्टन्सच नसतो. अशा मुलींसाठी तुम्ही काम करता, तुम्हाला या बाबतीत काय जाणवतं की का त्या मुलींना अनाथ त्या आहेत आज? कोणती परिस्थिती अशी निर्माण होते? अनाथ होतात त्याचं कारण एकच की सामाजिक परिस्थिती, गरिबी, यामुळे मुलगी झाली म्हणून त्यांना डावललं जातं, त्यांना कुठेतरी सोडलं जातं रस्त्यावर, कचऱ्याच्या डब्यामध्ये, मग पोलीस स्टेशनच्या दारात किंवा हॉस्पिटलच्या दारात. आणि ह्या प्रकारेच ही मुलं अशी अनाथ होऊन जातात. अच्छा. मग त्यांचे पालक शोधणं हे सर्व पोलीस आपले करतच असतात, सहभाग असतोच त्यांचा, पण तरीही ते मिळाले नाहीत की त्यांना अनाथ हे म्हणून लेबल लावलं जातं. आणि मग ती मुलं कोणत्याही संस्थेमध्ये तेही त्यांचंच काम असतं, मग ते CWC कडे जातात ती मुलं, मग त्यांच्या मार्फतच ती NGO मध्ये जातात. जे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन ज्याही संस्था आहेत मुलींसाठी काम करणाऱ्या त्यांच्याकडे ती मुली पाठवल्या जातात. पण त्या मुलींना सांभाळणं हे खरंच खूप कठीण असतं. आपण त्याच्याकडे वळूया की जेव्हा अनाथ मुली असतात त्यांचा सांभाळ करणं ही खरंच तारेवरची कसरत असते.
कोणत्या प्रकारचं काम करावं लागतं त्याच्याबद्दल आपण बोलूया. पण कार्यक्रमातला पहिला फोन घेऊया. भारत वाव्हळ आपल्याशी बोलतायत. नमस्कार. आपला दसरा आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा सर, बोला. माझा प्रश्न असा आहे मॅडम की आज आपण पाहतो की मुंबई पुणे सारख्या अनेक शहरी भागामध्ये बालिका किंवा मुलींसाठी शिक्षणाच्या अनेक सवलती आहेत आणि विविध क्षेत्रामध्ये त्यांना ह्या सवलती सरकारी किंवा निम सरकारी माध्यमातून पुरवल्या जातात. पण ह्या सवलती ग्रामीण भागातील मुलींना मिळत नाहीत किंवा तिथं हे उपक्रम असून देखील तितकी जागरूकता निर्माण नाहीये. तर त्यामुळे त्या मुलींचा विकास होण्यात निश्चितपणे ते मागे पडतात. तर यावर काय उपाय आहे, यावर आपण कृपया प्रकाश टाकावा. धन्यवाद. आपल्या तज्ज्ञ याबद्दल नक्की आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. पण आणि आपण म्हणतोय तसं की विजयादशमी हा दिवस म्हणजे सोनं लुटण्याचा, आपण विचाराचं सोनं लुटतो आहोत, ज्याच्यामध्ये बालिकांचा जन्म पासून एक ती स्त्री होईपर्यंत तिला कोणत्या कोणत्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत किंवा कशा पद्धतीने तिचा विकास होऊ शकतो त्या मुलीचा, या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलतो आहोत. रिया भोसले आणि नीता करंदीकर या दोघी जणी आपल्या मार्गदर्शक म्हणून काम करतायत किंवा आपल्याला माहिती देण्याचं काम करत आहेत. आपल्याला जो फोन आला होता भारत वाव्हळ यांचा, त्याने खूप महत्वाचा मुद्दा मांडला की शहरी भागांमध्ये अशा प्रकारच्या ज्या सगळ्या योजना आहेत किंवा शिक्षण असेल, आरोग्य असेल, ह्या सगळ्याबद्दल जागरूकता आहे. पण ग्रामीण भागात खरोखर अशी परिस्थिती आहे का? तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये ही जागरूकता तिथपर्यंत पोहोचली आहे का? नसेल तर काय करता येऊ शकतं? ग्रामीण भागामध्ये जागरूकता पोहोचली नाहीये, कबूल आहे. त्याच्यासाठी मुख्य म्हणजे मला असं वाटतं की स्वयंसेवी संघटना ज्या आहेत त्यांनी ज्या शहरी विभागामध्ये काम करतात, मुंबई पुण्यासारखे शहर असतील किंवा नागपूर सारखे शहर असतील, त्यांनी सुद्धा स्वतःचा रीच थोडा जर वाढवला आपल्या ग्रामीण विभागांकडे किंवा ट्रायबल विभागांकडे जरी वाढवला तरी ते खूप चांगल्या रीतीने काम करू शकतात. जे ते काम शहरी विभागांमध्ये करतायत त्याचं काम तिकडे होऊ शकतं. आणि आपल्यासारखे जे नागरिक आहेत त्या नागरिकांनी सुद्धा हा विचार करायला हवा की खरंच मी योगदान काय देऊ शकतो माझ्या गावांकडे, किंवा गावांमध्ये काम करणाऱ्या ऑलरेडी काही संस्था आहेत त्यांना आपण कशा रीतीने मदत करू शकतो, या संदर्भामध्ये थोडं लोकांनी सुद्धा जर एक जनजागृती झाली तर आपण ग्रामीण विभागाकडे संसाधनांचा ओघ आपण वाढवू शकतो. आपल्या आणखीन एक तज्ज्ञ फोनच्या माध्यमातून आपल्याशी जोडल्या गेल्या ज्येष्ठ समाजसेविका रेणू गावस्कर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार मॅडम. हॅलो. नमस्कार मॅडम, कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत करते आणि सगळ्यात सुरुवातीला विजयादशमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आपल्यालाही. आपण आज आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त आपला विशेष कार्यक्रम करतो आहोत सखी सह्याद्रीमध्ये. याबद्दल बोलत असताना रस्त्यावरच्या ज्या मुली असतात ज्यांना कोणत्याही प्रकारचा निवारा नसतो, त्यांचं सगळं लहानपण रस्त्यावरच जात असतं, ह्या मुलींबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्यांच्या समस्या किंवा त्यांची परिस्थिती काय असते, ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मुळामध्ये मुला आणि मुलीमध्ये रस्त्यावर असणाऱ्या याच्यात खूपच फरक आहे. आणि मुली किंवा मुलगे रस्त्यावर येण्याचं एक महत्वाचं कारण स्थलांतर हे आहे. म्हणजे एखादं दुष्काळासारखं कारण घडतं आणि कुटुंब उद्ध्वस्त झालेली मूळ महानगरांकडे येतात आणि या महानगरात आल्यानंतर कित्येकदा ताटातूट होते किंवा दारिद्र्यामुळे नुसतं पोट भरण्यासाठी मुलं विखुरली जातात आणि मुलींना अतिशय धोक्याची परिस्थिती, म्हणजे मी आपल्याला वर्णनच करू शकणार नाही इतक्या धोक्याला त्या सामोऱ्या जात असतात. त्यातल्या अगदी थोडक्यात एक उदाहरणाचा उल्लेख करेन मी. पुण्यामध्ये एका मुलीवर, अगदी लहान मुलीवर अत्याचार झाले शारीरिक, परंतु ह्या ज्या शोषण तिचं झालं त्याबद्दल ती आपल्या आईशी बोलू शकली नाही, कारण रस्त्यावर राहिल्यामुळे तिची आई व्यसनाधीन झाली होती, व्यसनासक्त झालेली होती. म्हणजे अगदी लहान बालिकेची ही अवस्था होते. तर दुसरीकडे मोठ्या झालेल्या मुली या कुटुंबाचं रक्षण करायला लागतात, पालन पोषण करायला लागतात, त्यापायी त्या कुणाच्या तरी सहवासात येतात. बहुतेक वेळा या व्यक्ती व्यसनाधीन असतात आणि त्या त्यांना वाममार्गाला लावतात. अशी असंख्य उदाहरणं आम्ही दररोज बघत असतो. त्यामुळे मुलींना प्रचंड जास्त धोका आहे आणि हे समाजाचं नव्हे तर म्हणजे समाजाचं, शासनाचं, कायद्याचं, पोलिसांचं, प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे की जरा जरी संशयास्पद स्थिती तुम्हाला रस्त्यावर दिसली तर ताबडतोब मुलीला संरक्षण दिलं गेलं पाहिजे. अगदी खरं आहे की मुलीला संरक्षण दिलं जात नाही त्या प्रमाणात. त्या मुलींना खूप असहाय्य, एकटं असं वाटतं.
आणि पोटासाठी हळूहळू काहीही करण्याची त्यांची तयारी व्हायला. आपल्या बरोबर 2 तज्ञ आहेत रेणू मॅडम. त्यातल्या करंदीकर मॅडमना तुम्हाला याच अनुषंगाने एक प्रश्न विचारायचा आहे. बोला मॅडम. नमस्कार रेणू गावस्कर. नमस्कार. तुम्हाला पण विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. होय, आपल्याला. रस्त्यावर राहणाऱ्या ज्या मुली असतात त्यांच्या लैंगिक स्वास्थ्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं की त्यांचे लैंगिक स्वास्थ्यासंदर्भात बरेच प्रॉब्लेम्स त्यांना सामोरं जावं लागतं, तर त्या संदर्भात एक स्वयंसेवी संघटनांनी एकत्र येऊन किंवा आपल्याला काय करता येईल, कारण त्याच्याचमुळे बरेचसे प्रॉब्लेम त्यांच्या आयुष्यामध्ये नंतर निर्माण होतात. मी जसं आता सांगितलं की ते 4 वर्षाच्या मुलीचं जे लैंगिक शोषण झालं ते कित्येक काळ ती सांगूच शकली नाही, कारण तिला तिच्या आईची भीती वाटत होती आणि वडिलांचा पत्ता नव्हता. तर म्हणून मी काय म्हटलं की अगदी स्वयंसेवी संघटना तर पाहिजेतच, पण ज्या ज्या नागरिकाला याबद्दल जागरूक व्हावंसं वाटतं ना, त्यांनी आपले सगळे मतभेद विसरून ह्या आपल्या मुली आहेत असं म्हणून एक झालं पाहिजे. आणि याला शासनाचा सुद्धा ना खूप सक्रिय सहभाग पाहिजे, खास करून पोलिसांचा. कारण अनेक समाजकंटक हे तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा या मुली रस्त्यावर आहेत तेव्हा तेवढेच समाजकंटक रस्त्यावर आहेत, जे या मुलींना वाम मार्गाला लागून शरीर विक्रायच्या व्यवसायात घालून फायदा मिळवत असतात. आणि मुलींची आयुष्य आपल्याला कल्पना असणारच उमलायच्या आधीच संपून गेलेली आहे. अगदी खरं. म्हणून आजचा आपला विषय आहे की या कळ्यांना सुद्धा उमलण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यासाठी आपण जबाबदार नागरिक म्हणून जिथे जिथे आपल्याला अशा प्रकारच्या मुली आढळतील किंवा त्यांच्यावर काही अन्याय अत्याचार होताना आपल्याला दिसत असेल तर एक जबाबदार नागरिक म्हणून आपण त्याच्याकडे लक्ष देणं, लक्ष घालणं आणि संबंधितांपर्यंत ते कळवणं ही आपली सुद्धा जबाबदारी आहे. धन्यवाद रेणूजी, आमच्याबरोबर तुम्ही जोडल्या गेलात आणि आम्हाला इतकी छान माहिती दिलीत त्याबद्दल. या सगळ्यामध्ये आपण जेव्हा अनाथ मुलींबद्दल बोलतो आहोत रिया मॅडम, तेव्हा त्या मुलींचा एकंदरीत जीवनाकडे किंवा एकंदरीत आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो, किंवा कारण अनाथ म्हणून जेव्हा त्या संस्थेत येतात तेव्हा त्या उद्ध्वस्त झालेल्या असतात, त्यांना असं वाटत असतं की आपलं कुणीच नाहीये. मग त्यांचा आत्मविश्वास पुन्हा त्यांच्यामध्ये आणणं किंवा तुमच्या बरोबर कोणीतरी आहे याची जाणीव करून देणं हे खूप महत्वाचं काम असेल. हो, ते खूप महत्वाचं असतं. म्हणजे अनाथ मूल जेव्हा येतं संस्थेमध्ये दाखल होता तेव्हा त्याच्या मनामध्ये एक नकारार्थी भावना असतेच. बरोबर, माझं कोणीच नाहीये, माझे आई वडील नाहीयेत, कोणी नाहीये मला, आणि हे कोणीतरी परके आहेत जे मला आता सांभाळतात, संस्थेत आणलंय मला. पण मग त्यांना त्यांच्या मनात जी आपुलकीची भावना आहे, जे प्रेम आहे ते निर्माण करण्यासाठी खूप प्रयत्न घ्यावे लागतात. रादर कोणत्याही संस्थेला जे मुलींसाठी संस्था चालवतात त्यांना ते प्रेम आणि ती आपुलकी निर्माण करण्यासाठीही कालावधी द्यावा लागतो. त्यांना आपण दबावाने की आम्ही कोणीतरी आहोत आणि आम्ही हे करत आहोत हे दाखवून चालत नाही, कारण ती शेवटी मुलगी आहे. अगदी खरं. आणि मुलीचं खूप नाजूक मन असतं, कारण आधीच तिचं मन मोडलेलं आहे की मला सगळ्यांनी सोडलंय किंवा मी अनाथ म्हणून दाखल झालेले आहे इथे. बरोबर. त्यामुळे खूप प्रयत्न आम्ही घेतो अशा मुलींसाठी, किंवा माझ्या संस्थेसारख्या अशा अनेक संस्था आहेत ज्या प्रयत्न घेतात. अनाथ मुलींचं मन पहिलं जपावं लागतं, बाकीच्या गोष्टी त्या मग क्रमाने येतातच. मग त्यांचं संगोपन आहे, त्यांचं शिक्षण आहे, त्यांना त्यांच्या पायावर उभं करायचं आहे आणि तिथून बाहेर पडल्यानंतर ते एक सुजाण नागरिक बनला पाहिजे, ही आपली जबाबदारी असते. तर त्यासाठी आमचे प्रयत्न चालूच असतात. या सगळ्यामध्ये समुपदेशन किंवा ज्याला आपण काउन्सिलर, ही भूमिका किती महत्वाची ठरते? काउन्सिलरची भूमिका खूप महत्वाची असते, कारण काउन्सिलिंग हे असं म्हणजे 15 दिवसांनी किंवा महिन्याभराने करावं असं काउन्सिलिंग नसतं. काउन्सिलिंग मला वाटतं प्रत्येक मुलीबरोबर रोज झालं पाहिजे, रोज आपल्या वेळातून वेळ काढून, मग ते आई वडील असो नाहीतर संस्था चालवणारी एखादी व्यक्ती असो, त्या मुलीबरोबर जे काही प्रॉब्लेम आहेत, ज्या काही तिच्यावर दिवसभरात घटना घडत असतात, मग ते शाळेपासून ते कॉलेजपर्यंत किंवा आणखीन कामाच्या ठिकाणी, रोज तिच्याबरोबर जर बोललं गेलं नाही, मग ती आई असो, मैत्रीण असो किंवा कोणीही अधिकारी, तिच्याबरोबर ते बोललं गेलं पाहिजे. तेव्हाच आपल्याला कळतं की काय प्रॉब्लेम आहेत, काय अडचणी आहेत. बरोबर.
तुम्हाला सुद्धा सांगायचं ह्याबद्दल काहीतरी? हो, म्हणजे स्नेहा संस्थेत ज्यावेळेला आम्ही काम करतो तर त्यावेळेला आम्ही धारावी, कांदिवली, कळवा अशा ठिकाणी आम्ही वस्त्यांमध्ये जाऊन काम करतो अडोलसंट मुली, किशोरवयीन मुली आणि मुलांबरोबर. बरं. तर त्यावेळेला बऱ्याचदा असं लक्षात येतं की त्यांचे मानसिक स्वास्थ्याचे जे मुद्दे आहेत त्याच्यावरती काम करण्याची खूप गरज आहे. कारण किशोरवयीन हे वय जे आहे याच्यामध्ये बऱ्याच जशा शरीरामध्ये जडणघडण होत असते, बदलत असतात, तसेच मनाचं सुद्धा बरीच जडणघडण होत असते. तर त्या संदर्भामध्ये बऱ्याचदा असं लक्षात येतं की त्यांच्या मानसिक स्वास्थ्याचे जे इश्यू आहेत ते आयडेंटिफाय करून त्याचं इंटरव्हेन्शन प्लॅन करणं महत्वाचं असतं. मग ते सायकोलॉजिस्ट असेल, सायकियाट्रिस्ट असेल किंवा अजून काही काउन्सिलरनी त्यांच्याशी बोलण्याची गरज असेल तर ते असेल. दुसरं एक महत्वाचं हे पण आहे की आईवडिलांनी या बाबतीत जागरूक राहणं फार महत्वाचं आहे, कारण आईवडिलांना बऱ्याचदा मानसिक स्वास्थ्याकडे बघायलाच वेळ नसतो. बरं, आपण ह्या विषयावर बोलूया, कारण आंतरराष्ट्रीय बालिका दिन जेव्हा आपण म्हणतो आहोत तेव्हा तो फक्त अनाथ मुलींचा आपण विचार करत नाही आहोत, त्याच्यामध्ये आपण सगळ्या मुलींचा विचार करतो. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये पालकांची भूमिका किती महत्वाची असते ह्याच्याबद्दल पण आपण बोलूया. पण एक नगरहून फोन आहे, योगेश आमले आपल्याशी बोलतात. नमस्कार. नमस्कार, बोला योगेशजी. योगेश आमले बोलते, अहमदनगर इथून. बोला. करंदीकर मॅडमना प्रश्न विचारत होता. आपल्या इथे स्त्रीभ्रूण हत्येबद्दल जरी कडक कायदे असतील तरी असं ऐकण्यात येतं की शेजारी राज्य जसे कर्नाटक झालं, तिकडे जाऊन इकडची म्हणजे स्पेशली मराठवाड्यातली वगैरे लोक तिकडे जाऊन ते सोनोग्राफी वगैरे करून स्त्रीभ्रूण हत्या वगैरे होतात. तर त्याविषयी जनजागृती आपल्याला कशी करता येईल? बरं, मॅडम ह्या प्रश्नाचं नक्की उत्तर देतील. या कळ्या उमलण्यासाठी या लहान बालिकांना अत्यंत आत्मविश्वासाने पुढे जगता यावं त्यासाठी आपण काय करू शकतो या विषयावर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलतो आहोत. आपल्याला करंदीकर मॅडम जो फोन आला होता स्त्रीभ्रूण हत्येविषयी, तुम्ही काय सांगाल? स्त्रीभ्रूण हत्या कायदा जो आहे, प्रसूतीपूर्व तंत्र निदान च्या संदर्भात विरोधात जो कायदा आहे तो कायदा सगळ्या स्टेट्समध्ये सेम लागू होतो. दुसरी अशी गोष्ट आहे की समजा ऍज अ सुजाण नागरिक म्हणून तुम्हाला जर ते लक्षात आलं की असं काहीतरी होत आहे तर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी एक वेबसाईट चालू केली आहे, amchimulgi.gov.in. या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही तुमची कंप्लेंट निनावीरित्या नोंदवू शकता आणि सांगू शकता की कुठे तुम्ही ते बघितलं, तुम्हाला कुठे संशय आला, कुठे कोणतं क्लिनिक असं वाटतंय की तुम्हाला ते तसं काही करतंय किंवा कोणी ते करण्याचा प्रयत्न करतंय, या संदर्भामध्ये तुम्ही माहिती देऊ शकता. निनावी पद्धतीने उघड करण्याची काही गरज नाही, गोपनीयता सांभाळली जाते. आणि या संदर्भामध्ये जागरूकता येणं पण महत्वाचं आहे. आणि त्या संदर्भात मला असं वाटतं की एक सुजाण नागरिकांनी स्वतःची आपण कायद्याची साक्षरता जी म्हणतो ती असणं पण महत्वाचं आहे की कायदा काय आहे, हा कायदा काय सांगतो, या संदर्भामध्ये जर आपण सगळ्यांनी मिळून थोडं अभ्यास केला तर कुठेतरी त्याचा फायदा सुद्धा होऊ शकतो. एकंदरीत जेव्हा आपण बालिकांचा सर्वांगीण विकास म्हणतो आहोत, मुलींचा सर्वांगीण विकास म्हणतो आहोत, तेव्हा त्याच्यामध्ये काही काही गोष्टी ह्या खूप महत्वाच्या असतात. सगळ्यात आधी तर तिचं आरोग्य आहे. जेव्हा ती जन्माला येते त्यानंतर, मग ती कुठेही जन्माला आलेली असो किंवा ती कोणत्याही वयाची असो, तिचं आरोग्य, त्यानंतर तिचं शिक्षण आणि एकंदरीत तिचं समाजामध्ये वावरणं, यावर जर आपण टप्प्याटप्प्याने आपण विचार केला तर आरोग्याच्या क्षेत्रामध्ये मॅडम तुमचं काम आहे आणि शिक्षणाचं क्षेत्र तुमच्याकडे आहे, तर त्या दोन्हीबद्दल तुम्ही काय सांगाल? आरोग्याबद्दल काय सांगाल? आरोग्यामध्ये मुलींना ज्या वेळेला त्या मोठ्या होतात त्यावेळेला त्यांच्या शरीरामध्ये जे बदल होतात, आपल्या देशामध्ये असं आहे की आपण त्या बदलांविषयी बोलत नाही. आपल्याला ते बदल जे आहेत त्या बदलांविषयी आपल्याला सांगायचं नसतं मुलींना काही, आणि ती माहिती मग मुलं आणि मुली दुसऱ्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून किंवा मित्रमैत्रिणींच्या माध्यमातून मिळवायचा प्रयत्न करतात. तर त्या आरोग्याच्या संदर्भामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आई आणि वडील या दोघांनी त्यांच्याशी संवाद साधणं गरजेचं आहे. मोकळेपणाने संवाद साधणं गरजेचं आहे की तुम्हाला काय तुझ्या शरीरामध्ये बदल होत आहेत, मासिक पाळी येते म्हणजे काय होत आहे मुलाला. आणि त्यानंतर ज्या वेळेला कधीही जर डॉक्टरांकडे जायची वेळ आली तर या संदर्भात न लाजता मुलींनी डॉक्टरांकडे जाण्याची फार गरज आहे. कारण बऱ्याचदा याविषयी मी डॉक्टरशी जाऊन कसं बोलू हा विचार केला जातो आणि मग डॉक्टरांकडे जात नाहीत, मुलं आणि मुली दोन्ही. तर ते व्हायला नको. मुलं आणि मुली दोघांनीही डॉक्टरांकडे जाण्यासाठी आणि आई वडिलांनी सुद्धा त्या संदर्भामध्ये स्वतः एक कम्फर्ट वाटून
डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. घरात समुपदेशन सगळ्यात महत्वाचं म्हणजे मासिक पाळी येणं हे अत्यंत नैसर्गिक आहे आणि प्रत्येक मुलीला ते होत असतं. हे इतक्या नैसर्गिकरित्या सांगणं सुद्धा गरजेचं आहे ना. त्याचबद्दल आपल्याकडे अजून एक टॅबू आहे की कसं बोलायचं, टॅबूच्या बाहेर कसं पडायचं, हा एक मुद्दा आहे. आपण आणखीन बोलूया ह्याच्याबद्दल. पण फोन आहे, रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतात. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सुद्धा सर. माझा दोन्ही संस्थांच्या या संचालकांना असा प्रश्न आहे की CSR म्हणजे कंपनी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत काही खाजगी क्षेत्रातल्या कंपनीज कल्याणकारी योजनांसाठी आर्थिक मदत आणि सहकार्य करत असतात. अशी काही मदत आपल्या संस्थांमधील मुलींना कल्याणकारी योजना इम्प्लिमेंट करण्यासाठी मिळते का, आणि त्या अंडर आपण काही ऍक्टिव्हिटीज कशा प्रकारे राबवता, त्यात कितपत यश मिळतं आणि त्याचा उपयोग कितपत होतो मुलींना? धन्यवाद. ओके, धन्यवाद. CSR त्याची काही मदत होते का? वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये हल्ली हे काही प्रमाणात बंधनकारक केलंय की तुम्ही एक छोटीशी विंग CSR ची असली पाहिजे. तर तुमच्यासारख्या संस्थांना जिथे अनाथ मुलींचं शिक्षण वगैरे होतं अशा प्रकारची मदत होते किंवा नोकरी संदर्भात बाहेर होते, त्यांची मदत होते. कारण आम्ही म्हणजे माझी संस्था किंवा रादर दुसऱ्याही संस्था मुलांचा विकास आधीच करतात 18 वर्षापर्यंत, आणि त्याच्यानंतर या अशा संस्था जेव्हा पुढाकार घेतात तेव्हा या मुलींना खरंच खूप हातभार लागतो त्या संस्थांचा. कारण जॉब जेव्हा नोकरी शोधायचीच आहे, नोकरीसाठी जेव्हा आपण क्षेत्र निवडतच असतो तेव्हा आधी मुलींना आपण शिक्षण दिलेलंच असतं आणि आपण कोणता मार्ग निवडायचा त्याचंही स्वातंत्र्य देत असतो. त्यामुळे या संस्थांचा खूप हातभार लागतो मुलींच्या प्रगतीसाठी. बरं, तुम्हाला सुद्धा हाच अनुभव आहे? हो, आम्हाला सुद्धा असाच अनुभव आहे. आणि आमच्याकडे जे CSRच्या माध्यमातून जे फंडिंग येतं तर त्याच्यामध्ये आरोग्य आणि लैंगिकता या संदर्भामध्ये मुलांचं शिक्षण करण्यासाठी सुद्धा आम्हाला मदत मिळते CSR कंपन्यांकडून, ॲज वेल ॲज मुलींना व्यावसायिक शिक्षण मिळवण्यासाठी, म्हणजे कम्प्युटर किंवा मोबाईल रिपेअर किंवा हार्डवेअर जर त्यांना शिकायचं असेल किंवा दुसरे काही जर त्यांना कोर्सेस करायचे असतील जेणेकरून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्हाला CSRच्या कंपन्यांकडून चांगल्या प्रकारे मदत मिळते आणि जी आम्ही त्याचा योग्य विनियोग करण्याचा प्रयत्न करत आहोत. बरोबर आहे. या सगळ्यामध्ये आता जसं मॅडमने सांगितलं की आरोग्याच्या गोष्टी ह्या फार महत्वाच्या ठरतात जेव्हा मुलगी हळूहळू मोठी होत असते. मग तिचं शिक्षण सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तिला सगळ्या प्रकारचं शिक्षण मिळणं हे गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. त्यासाठी तुमची संस्था खूप मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. काय सांगाल तुम्ही त्याच्याबद्दल? हो, शिक्षणाच्या बाबतीत मुलींना म्हणजे आमच्या संस्थेत इंग्लिश मीडियम इंग्रजी माध्यमातूनच शिकवलं जातं आणि इंग्रजी आजच्या काळाची गरज आहे, त्यामुळे त्या माध्यमातून शिकवलं जातं. त्यानंतर वोकेशनल जे पण कोर्सेस आहेत आपले, मग कोणताही कोर्स ज्याच्याशी आपलं मूल रिलेटेड आहे, आपल्या मुलाला आवड आहे, त्या आवडीनुसार त्याला ते क्षेत्र निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं जातं. त्याला सहभागाचा आणि समानतेचा आणि विकासाचा अधिकार प्रत्येक मुलाला आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी त्या मुलीसाठी किंवा मुलासाठी आल्याच पाहिजे. बरोबर. आणि याचा आम्ही खूप विचार करतो आणि त्यानुसारच त्याला त्या ऍक्टिव्हिटी त्याला जी पण करायची आहे त्याच्यामध्ये पाठवलं जातं. आणि शिक्षण तर ग्रॅज्युएशन पूर्ण होणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे 18 वर्षापर्यंत प्रत्येक संस्था 18 वर्षापर्यंत मुलाला सांभाळते, नंतर त्या मुलीला PG किंवा वर्किंग वुमन्स हॉस्टेलमध्ये पाठवलं जातं. पण मग त्याचं शिक्षण ड्रॉपआउट होऊ नये म्हणून आमची संस्था प्रयत्न करते की त्याचं शिक्षण कसं पूर्ण व्हावं. मग ते ग्रॅज्युएशन पूर्ण होऊन त्याला नोकरी लागणं ही जबाबदारी असते आणि ती आपण पूर्ण केलीच पाहिजे. बरोबर आहे. कारण ती मुलगी आहे आणि मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहणं हे खूप महत्वाचं आहे. आणि ही थीमच यावर्षीची आहे ना की मुलींचा जर विकास झाला तर ध्येयाचा विकास होऊ शकतो. बरोबर. काय सांगाल मॅडम? ऍक्च्युली जसं त्यांनी सांगितलं की शिक्षणाबरोबरच आरोग्य संदर्भामध्ये सुद्धा मदत जी गरजेची आहे, तर आपल्या मुलींमध्ये अनिमियाचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर आहे. अगदी खरं. तर राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षण जे केलं गेलं 2005-06 मध्ये, त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की 52% भारतातल्या मुलींना अनिमिया आहे, म्हणजे त्यांचं हिमोग्लोबिन 12च्या खाली आहे. अनिमियाचे प्रमाण खूप जास्त आहे आणि त्याचा परिणाम असा होतो की ती पुढे जाऊन ती स्वतः एक आई बनते किंवा तिच्या स्वतःच्या शरीरासाठी सुद्धा ते फार हानिकारक ठरू शकतं. तर या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही काही प्रोजेक्ट्स चालवतो ज्याच्यातून आम्हाला काही चांगले रिझल्ट्स मिळतात आणि अशा प्रकारचं काम
होणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या सार्वजनिक स्वास्थ्याच्या माध्यमातून असेल किंवा संस्था असतील तर मुलींना लोहयुक्त आहार खाणं मुलींनी फार महत्त्वाचं आहे आणि जेणेकरून त्यांना एक चांगलं आहाराचे मुद्दे जे आहेत ते सुद्धा त्यांनी लक्षात ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या संस्थेमध्ये जेव्हा अनाथ मुली येतात तेव्हा तुम्ही मगाशी म्हटलं तसं की त्यांचा आत्मविश्वास पूर्णतः गेलेला असतो, त्यांच्याकडे तो नसतो. पण संस्थेत आल्यानंतर हळूहळू जेव्हा तिला आपलेपणाची वागणूक मिळायला लागते, ती शिकायला लागते, तिला नवीन नवीन गोष्टी समजायला लागतात, तेव्हा मग त्या मुलींमध्ये कोणते छान बदल तुम्ही अनुभवता, काय जाणवतं तुम्हाला? खूप छान बदल असतात. म्हणजे आधी मूल ते आपल्याला स्वीकारताय हीच खूप मोठी भावना असते त्याच्या मनात आणि ते आमच्याही मनात असते की ते एक्सेप्ट करताय. त्यानंतर ते शिक्षण त्यांनी कधी अभ्यासाचं पुस्तकही पाहिलेलं नसतं. मग ते 5 वर्षाचं मूल असो नाही तर 6 वर्षाची मुलगी असो, मग त्याला ती शिक्षणाची आवड कशी निर्माण व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न केले जातात. मग छोट्या छोट्या खेळांमधून आम्ही त्यांना ते शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून प्रयत्न करत असतो. मग संगीत आहे, नृत्य आहे, त्याच्यामधून त्यांना कशी आवड निर्माण होईल. बरोबर. कारण काही गोष्टी आपण नुसतं बसून पुस्तक हातात देऊन त्यांना अभ्यास करायला सांगितलं तर ती मुलं करणार नाही. त्यांना त्या गोष्टींमधूनच आवड निर्माण करावी लागते आणि ती आवड तशी निर्माण होते त्यांच्यात. आणि त्यानंतर शिक्षण सुरू झालं की आणखीन कोणत्या गोष्टींची आवड आहे त्याच्यात त्यांना प्रोत्साहन देणं. मग काही असो, नृत्य असो, कला असो, त्याला कार्ड बनवता येत असेल तर कार्ड असो, काही. मग त्यासाठी आम्ही खूप प्रोत्साहन देतो. आम्ही त्यांना साहित्य पुरवतो ते, कारण त्याला त्याच्यात इंटरेस्ट येत असेल तर तो इंटरेस्ट त्याचा कसा पूर्ण व्हावा याची आम्ही हे करतो. जेणेकरून त्यांना त्या मुलीला व्यक्त होता येईल कोणत्याही माध्यमामार्फत तिला जर व्यक्त होता येत आहे तर ते व्यक्त होऊ दे तिला. आणि काउन्सिलिंग हे असतंच, कारण मुलगी जेवढी बोलेल, मन मोकळं करेल तेवढा फायदा आम्हाला होतो, जास्त फायदा होतो. एक फोन घेऊया. देशपांडे आपल्याशी बोलतात बार्शीहून. नमस्कार. हा नमस्कार मॅडम, मी विशाल देशपांडे बोलतोय बार्शीवरून. बोला विशाल. आणि माझा प्रश्न आहे की जे मुलींचे प्रश्न आहेत किंवा स्त्री भ्रूण हत्या आहे, ग्रामीण भागामध्ये फोकस करण्यासाठी गव्हर्नमेंटने आणि एनजीओचा कसा अप्रोच असला पाहिजे. माझा दोन्ही मॅडमला हा प्रश्न आहे. मॅडम नक्की आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देतील. त्याबरोबरीने सरकारच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याच्याबद्दल सुद्धा आपण बोलूया. आपल्याला जो फोन आला होता विशालजींचा की ग्रामीण भागापर्यंत कसं हे सगळं पोहोचता येईल किंवा कोणत्या योजना आहेत, कशा पद्धतीने त्याचं कार्य चालतं, त्याच्याबद्दल तुम्ही सांगाच की ग्रामीण भागापर्यंत हा रीच कसा झाला पाहिजे किंवा होतो का, आणि त्याबरोबरीने आपण शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याच्याबद्दल सुद्धा बोलूया. स्त्री भ्रूण हत्या संदर्भात जो अवेअरनेस किंवा जागृतीची जी गरज आहे त्या संदर्भामध्ये बेटी बचाव बेटी पढाव ही जी नवीन योजना गव्हर्नमेंटनी चालू केली आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी, तर त्याच्या अंतर्गत ICDS म्हणजे एकात्मिक सेवा योजना जी पूर्ण सिस्टम चालते, कार्यप्रणाली चालते, त्यांच्या बरोबरीने ही योजना राबवायचा प्रयत्न आहे, जेणेकरून जागरूकतेच्या संदर्भामध्येच ही योजना पूर्णपणे फोकस करते की कसं मुलींना वाचवणं का महत्वाचं आहे आणि मुलींना शिकवणं का महत्वाचं आहे. मुलींना वाचवणं फक्त ती एक आपल्याला राखी बांधायला बहीण पाहिजे किंवा आई पाहिजे, पुढे जाऊन कोणाला तरी मुलगी पाहिजे म्हणून आपल्याला मुली नको आहेत. पुरुषाच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला मुलींनी रोल करायचे म्हणून आपल्याला मुली नको आहेत, तर मुलीला तिच्या व्यक्तिमत्व आहे, राज्यघटनेने तिला आपला अधिकार दिलेला आहे जगण्याचा, म्हणून आपल्याला मुली हव्यात आणि मुली पुढे जाऊन भारताच्या विकासाला सुद्धा इक्वली हातभार लावतात. बरोबर. या संदर्भातले जे कायदे आहेत आपण त्याची स्लाइड सुद्धा बघणार आहोत, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? वेगवेगळे कायदे आहेत त्या संदर्भात. तर ही स्लाइड आपण बघूया, ज्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की मुलींना जेव्हा ती गर्भात असते तेव्हा तिच्यासाठी प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान तंत्रज्ञानासंदर्भात प्रतिबंधक कायदा आहे आपल्याकडे. ती मुलगी ज्यावेळेला थोडी मोठी होते 18 वर्षापर्यंत तिच्यासाठी बालविवाह प्रतिबंधक कायदा आहे, बाललैंगिक शोषण विरोधी कायदा आहे आपल्याकडे, बालमजुरी प्रतिबंधक कायदा आहे, शिक्षणाचा अधिकार कायदा राईट टू एज्युकेशन आपण म्हणतो तो आहे. तसंच ज्यावेळेला ती मोठी होते तर घरगुती हिंसाविरोधी कायदा डोमेस्टिक व्हायलन्सच्या संदर्भामध्ये जो कायदा आता 2005 पासून लागू झालेला आहे, मालमत्ता संदर्भातले जे कायदे महिलांना आहेत, पण नंतर IPCचे काही जे सेक्शन्स आहेत 375, 376 बरेच सेक्शन्स आहेत की जेणेकरून महिलांना लैंगिक अत्याचारापासून किंवा दुसऱ्या अत्याचारांपासून त्यांना वाचवू शकतात आणि त्यांना संरक्षण देऊ शकतात.
हा नवीन एक कायदा आहे 2013चा क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट, जो दिल्लीतली निर्भया केसच्या नंतर तो कायदा अस्तित्वात आला जस्टिस फरमानच्या कमिटी अंतर्गत, ज्याच्यामध्ये छेडछाड करणं, मुलींचा पाठलाग करणं या संदर्भामध्ये सुद्धा आता ते एक गुन्हा म्हणून तो मानला जातो. लग्न घटस्फोट संदर्भातले कायदे, हुंडा प्रतिबंधक कायदा, कार्यस्थळी होणारा लैंगिक शोषण विरोधी कायदा सुद्धा आता 2013 पासून आपल्याला महिलांसाठी अस्तित्वात आहे. आणि मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट, इतके सगळे कायदे आपल्यासाठी अवेलेबल आहेत. एक हे त्याचा शस्त्र म्हणून आपण वापर करू शकतो, पण कुठेतरी त्याच्या संदर्भामध्ये जागरूकता आपल्यामध्ये नाहीये, कायद्याची साक्षरता आपल्यामध्ये नसते. त्यामुळे आपल्याला कळत नाही की हे माझ्याबरोबर होतंय म्हणजे माझ्यावरती गुन्हा हे होतंय, अन्याय होतोय आणि मी त्याच्यावरती आवाज उठवला पाहिजे. बरं, एक फोन घेऊया. वसंत आपल्याशी बोलतात. वसंतजी पुण्याहून. नमस्कार. हॅलो, बोला वसंतजी. बोला सर. वसंत दाभाडकर बोलतोय पुण्यावरनं. बोला. माझा प्रश्न असा आहे की मुलींच्या विकासाबाबत भारताचे स्थान इतर विकसनशील देशांच्या तुलनेत कुठे आहे? बर, विकासजींनी जो प्रश्न विचारला होता की विकसनशील देशांमध्ये भारत या सगळ्या मुलींच्या एकंदरीत प्रगतीच्या दृष्टिकोनातून किंवा तिला कशा प्रकारे वागणूक दिली पाहिजे यामध्ये भारताचं स्थान कुठे आहे, काय सांगाल तुम्ही? रिया मॅडम. मला वाटतं भारताचं स्थान 1 नंबरच पण अजूनही काही गोष्टींवर आपल्याला खूप विचार करणं सुद्धा गरज आहे, नाही का? काम केलं पाहिजे. या सगळ्यामध्ये ज्या वेगवेगळ्या योजना मुलींसाठी आज राबवल्या जातात त्यामधल्या कोणत्या योजनेबद्दल रिया मॅडम तुम्ही सांगाल जी खूप महत्वाची ठरते? संजय गांधी निराधार योजना आहे, सबला योजना आहेत. मुलींसाठी योजना खूप राबवल्या जातात, पण त्या योजना प्रत्येक मुलीपर्यंत किती पोहोचते याच्याकडे पण आपलं लक्ष गेलं पाहिजे. बरोबर आहे. आणि त्यासाठी काम केलं पाहिजे. मग संस्थांनी पण काम केलं पाहिजे. काही आणखीन सरकारी योजना आपण कशा मुलींपर्यंत पोहोचवू यासाठी खूप लक्ष दिलं पाहिजे. कारण मला माहिती आहे की आदिवासी पाड्यातून किंवा खेडेगावातून अजूनही त्या पोहोचल्या नाहीये. मुंबई पुरतच काही गोष्टी मर्यादित राहतात, पण मुंबईच्या बाहेर हे किती संस्था आहेत ज्या खूप कष्ट घेऊन आपल्यापर्यंत ती उपक्रम किंवा योजना कशी येईल याचा प्रयत्न करत असतात. बरोबर आहे. आणि हे अगदी पालघर सारख्या आपण जिल्ह्यात गेलो तर तिथेही आपण बघतो की काही गोष्टी नाहीच आहेत तिथे. म्हणजे असं वाटतं की सरकार किंवा सरकारी योजना त्यांना माहितीच नाहीये. तर ते उपक्रम खूप राबवले गेले पाहिजेत. सतत त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. जागरूकता मला वाटतं खूप गरजेची आहे. बरोबर. मग ती कोणत्याही माध्यमातून असो, मग नाटक करून किंवा आपण जे आपल्यासारखा कार्यक्रम आपण त्या कार्यक्रमातून छोटी छोटी नाटिका सुद्धा करतात या काही योजना समजण्यासाठी, आणि त्या होणं खूप गरजेचं आहे. मला वाटतं जसं आपण वेगवेगळ्या विषयांवर बोलतो, सगळेजण जमल्यानंतर गप्पा मारतो, वेळ छान घालवतो, त्याबरोबरीने समाजामध्ये ही जी दुसरी बाजू आहे त्याच्यावर सुद्धा तितक्याच महत्वपूर्ण रीतीने बोलणं गेलं फार गरजेचं ठरतं. मला तुम्हाला करंदीकर मॅडम एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे की मुलींबाबत जेव्हा आपण जागरूकता निर्माण करतो आहोत, मुलगी म्हणून तिचं अस्तित्व आज खूप महत्वाचं ठरतं, ह्याबद्दल खूप बोललं जातं, पालकांची भूमिका त्याच्यामध्ये महत्वाची आहे, पण ह्या सगळ्यांमध्ये मुलांना सुद्धा तितकीच जाणीव करून देणं की मुलगी हा एक समाजामधला दुसरा घटक आहे जो बरोबरीने वागणारा किंवा बरोबरीने राहणारा आहे, ते खूप लहान वयातच त्यांना त्यांच्या मनावर रुजवणं गरजेचं ठरतं. अगदी बरोबर आहे की हे लहानपणापासूनच आपण आपल्या मुलांवर आणि मुलींवर कशा रीतीने संस्कार करतो लिंग समानतेचे ह्यावरती फार महत्वाचं ठरतं की पुढे जाऊन तो मुलगा पुरुष म्हणून कसा वागणार आहे, आपल्या बायकोला तो कशा रीतीने ट्रीट करेल. कारण बऱ्याचदा असं होतं की मुलांना सांगितलं जातं की हे काम तू करू नको, ही मुलींची काम आहेत, तू रडू नकोस, मुलीसारखं रडत जाऊ नकोस, मुलीसारखे खेळ खेळू नकोस. मुलाला जर भातुकली खेळायला आवडत असेल तर त्याला नेहमी सांगितलं जातं की हे मुलीचे खेळ असतात, तुझ्यासाठी मैदानी खेळ आहेत. एखादी मुलगी जर मैदानी खेळ खेळण्यामध्ये इंटरेस्ट दाखवत असेल तर तिला सांगितलं जातं की असे मुलांसारखे खेळू नकोस, मुलांसारखी हसू नकोस, रात्रीची बाहेर पडू नकोस, 7च्या आत घरात येत जा. अजूनही याच्याबद्दल तर हे खूप महत्वाचं आहे की आपण ज्या वेळेला संस्कार करतो घरामध्ये, ते घरामध्ये आपण समानतेचे संस्कार करणं फार महत्वाचं आहे, जेणेकरून आपण कामांची विभागणी आणि संसाधनांची विभागणी सुद्धा घरातली इक्वल करू शकतो आणि आपल्या मुलींना आणि मुलांना लिंगभेदभाव न करता समानतेची वागणूक देण्याचे संस्कार आपण त्यांच्यावर करू शकतो. अगदी खरं. एक फोन घेऊया. नाशिकहून आकाश जाधव आपल्याशी बोलतात. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. माझा नमस्कार. बोला. मी काही ठिकाणी बघतो की जे रेल्वे स्टेशन आणि बस स्टॉपवर ज्या मुली असतात किंवा काही महिला असतात
तर ह्या भीक मागताना दिसतात आपल्याला. तर लोक सहभागातून किंवा मग या एनजीओच्या मार्फत यांच्याकडे काही योजना आहेत का की यांचं जीवन कसं सुखकर करता येईल? तर तेवढं मला जाणून घ्यायचं होतं. काय सांगाल रिया मॅडम, तुम्ही ह्याच्याबद्दल काही सांगू शकाल की जे भीक मागणाऱ्या मुली असतात त्यांच्यासाठी लोकसहभागातून काय करता येऊ शकतं? काय आपण त्या मुलींसाठी करू शकतो? आपण त्या मुलींना कोणत्याही संस्थेमध्ये कसं दाखल करू शकतो हे पाहिलं पाहिजे. त्या जर रस्त्यावर भीक मागणार आहेत, त्यांच्याजवळ कोणीच नाहीये, त्यांचा पालक कोणी नाहीये, निराधार आहेत त्या, तर त्यांना कोणत्याही चांगल्या संस्थेत कसं दाखल करता येईल हे पाहिलं गेलं पाहिजे. त्यांचा सर्वांगीण विकास संस्थेमध्ये आल्यावरच होऊ शकतो. बाहेर रस्त्यावर भीक मागून त्या मुलीचं काहीच होऊ शकत नाही. बरोबर आहे. तुम्हाला याच्याबद्दल काय सांगायचं? 1098 किंवा 1098 हा जो चाइल्डलाईनचा नंबर आहे त्या नंबरला फोन करून जरी आपण सांगितलं तरी तिच्या पुनर्वसनाची जबाबदारी त्या हेल्पलाईन एनजीओच्या माध्यमातून आणि गव्हर्नमेंटच्या माध्यमातून ते काम चालतं. तर डेफिनेटली हा टोल फ्री नंबर आहे. तर कधीही कुठलंही मूल तुम्हाला अडचणीत दिसलं किंवा संकटात दिसलं तर 1098 किंवा 1098 या नंबरवर फोन करून आपण तेवढं तरी आपण एक जबाबदार नागरिक म्हणून ते काम करण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा जवळपासच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांना सांगू शकतो की अशा प्रकारचं मूल मला इथे सापडलेलं आहे. आपण मैत्रीमध्ये नेहमी असं म्हणतो की आय एम जस्ट अ फोन कॉल अवे, असं आपल्याकडे एक छान फ्रेज वापरली जाते. तीच आपण जर समाजामध्ये वावरत असताना जागरूक नागरिक म्हणून जर अंमलात आणली की हे नंबर सुद्धा, हे सगळे हेल्पलाईन नंबर हे लक्षात राहण्या इतके सोपे बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये कुठेही किचकट आपल्याला ते जाणवत नाही. 1098 इतका हा सोपा क्रमांक आहे. कुठेही तुम्हाला अशा प्रकारचं मूल दिसलं, मुलगी दिसली, मुलगा दिसला तरी तुम्ही या चाइल्ड हेल्पलाईनला फोन करून आपली जबाबदारी आपण अशा पद्धतीने पार पाडू शकतो, नाही का? आपण आतापर्यंत काय करायला हवंय किंवा काय करता येण्याजोगं आहे ह्याच्याबद्दल बोलतोय, पण ह्याची आणखीन एक सकारात्मक बाजू सुद्धा असेलच की गेल्या काही वर्षांमध्ये त्याच्यामध्ये कोणते सकारात्मक बदल झालेले तुम्हाला दिसतात, कोणत्या चांगल्या अशा गोष्टी घडतायत, इतके सगळे प्रयत्न सगळ्यांच्या माध्यमातून होत आहेत, त्याबद्दल काय सांगाल? मुलींच्या शिक्षणासंदर्भात जागरूकता येते आहे. मुलींना वाटतंय की आपल्या आईवडिलांना वाटतंय की मुलींचं शिक्षण महत्वाचं आहे, पण ते बऱ्याचदा असं होतं की मुली शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी 10वी पर्यंत आणि त्याच्या पुढे जाऊन सुद्धा मुलींनी शिक्षण घेणं महत्वाचं आहे, ते बऱ्याचदा होत नाही. अच्छा. तर आणि व्यावसायिक शिक्षणाच्या ज्या संधी आहेत त्या सुद्धा आता बऱ्याच प्रमाणामध्ये अनेक व्यावसायिक शिक्षणाच्या संधी मुलींना उपलब्ध होत आहेत. काही मुली त्याचा फायदा घेत आहेत आणि तो फायदा घेतल्यामुळे त्यांना उत्तम प्रकारचे रोजगार सुद्धा त्यांना उपलब्ध होत आहेत. पण पुन्हा अगेन त्याचा रीच तेवढा जेवढा व्हायला हवा तेवढा होत नाहीये. बरोबर. आणि चाइल्ड सेक्शुअल अब्यूज किंवा बाल लैंगिक शोषण जे आहे त्या संदर्भामध्ये पूर्वी काहीही बोलल्या नाही जायचं, पण आता तो कायदा आल्यानंतर बऱ्याचदा त्याविषयी आवाज उठवला जातो. बरोबर. केसेस ज्या येतात त्या आमच्या स्नेहा संस्थेमध्ये बऱ्याच क्रायसिस काउन्सिलिंग सेंटर आम्ही चालवतो, तिथे बऱ्याचदा अशा केसेस येतात आणि लक्षात येतं की जवळजवळ 95% केसेसमध्ये, आत्ताच परवा नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा एक डेटा प्रेझेंट झाला, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 95% केसेसमध्ये तो व्यक्ती जवळची व्यक्ती असतो. म्हणजे आयदर वडील किंवा भाऊ किंवा सख्खी काका, मामा, शेजारी, टीचर. तर या संदर्भामध्ये आवाज उठवण्याची गरज आहे. या केसेस आता बाहेर येत आहेत आणि डेफिनेटली आपल्या मुलांना आपण शिकवण्याची गरज आहे की चांगला स्पर्श कोणता, वाईट स्पर्श कोणता मुलींना आणि मुलांना. कारण चाइल्ड सेक्शुअल अब्यूज फक्त मुलींवर होत नाही, तो मुलांवरही तेवढाच होतो. एक फोन घेऊया आणि मग बोलूया त्याच्याबद्दल. कोल्हापूरहून वसंत जाधव बोलतायत. नमस्कार. अगदी थोडक्यात प्रश्न विचार. वसंत जाधव बोलतोय मी कोल्हापूरवरून. मला विचारायचं मुली वयात आले पाळी वगैरे झाली की नाही, मग ते शाळेमधून काय ते सायंटिफिक बदलाचं म्हणजे माहिती द्यावी असं मला. बरं. खूप महत्वाचा तुमचा मुद्दा आहे की शाळेमधून मुलींना फक्त सेपरेट दिली तर हे करून. बरं. अशी वसंतजी अशा प्रकारची माहिती बऱ्याच शाळांमधून दिली जाते आणि तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने फक्त मुलींना आणि काही काही शाळांमध्ये तर दोघांनाही त्याबद्दलची माहिती देणं गरजेचं ठरतं, त्यावेळेला ती दिली जाते. तुम्ही मुद्दा सांगत होता मगाशी. म्हणजे ते जसं म्हणतात की मुलींनाच दिली पाहिजे किंवा असं, तर तसं काही नसतं. मुली आणि मुलांना दोन्ही
ग्रुपना दिली जाते. अॅनाटॉमी आहे शेवटी, कारण ते समजलंच पाहिजे. मुलालाही आपले बदल जे होत आहेत ते समजले पाहिजेत आणि मुलीलाही समजले पाहिजेत आणि ती त्या काळाची गरज असते. त्यांना जर ते त्यावेळेत सांगितलं नाही तर काही वेगळे प्रकार घडू शकतात. आणि आम्ही आमच्या संस्थेमध्येही अगदी लहान 5 वर्ष 6 वर्षाच्या पुढच्या ज्या मुली आहेत त्यांना तेव्हापासूनच आम्ही त्यांना सांगितलं जातं. जेव्हा असं काही ठरलेलं नाही की ते 13 वर्षानंतर सांगितलं पाहिजे किंवा 18 वर्षानंतर किंवा आणखीन काही, तसं नसतं. मुलाला जेव्हा समजतंय, मूल जेव्हा जाणून घेतंय किंवा ते आणखीन कुठून तरी जाणून घेण्याचा प्रयत्न करतंय तेव्हाच आपण ते त्याला सांगितलं पाहिजे. बरोबर. आणि शिक्षणाच्या बाबतीत शिक्षण आपण मुलाला जी आवड आहे त्या प्रकारे त्याला दिलं गेलं तर मला वाटतं त्याची प्रगती आपणहूनच होते. आणि त्याला जर दबाव टाकून आपण म्हणालो की आपण नाही या फील्डमध्येच तू जायचं, हेच चांगलं आहे तुझ्यासाठी, मग टेक्निकली नाही जायचंय तुला, तर ते तसं नाही होत. आमच्या इथे टेक्निकली कोर्स मुलींनाही दिले जातात, त्यामुळे मुलांनाही दिले जातात. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण जसं आंतरराष्ट्रीय बालिका दिन त्याच्याबद्दल बोलतो आहोत, तसंच सखी सह्याद्रीमध्ये आपण इतर दिवशी सुद्धा वेगवेगळ्या विषयांवर बोलत असतो, मार्गदर्शन घेत असतो. आपल्या बुधवारच्या सखी सह्याद्रीचा विषय कुठला आहे त्याच्याबद्दल माहिती करून घेऊया. बुधवारच्या सखी सह्याद्रीमध्ये आपण बोलणार आहोत संधिवात उपाय आणि उपचार. आणि यामध्ये सहभागी तज्ज्ञ आहेत डॉक्टर सुबोध मेहता, अस्थिरोग तज्ज्ञ आहेत ते, आणि डॉक्टर शशांक आकरेकर, संधिवात रोगतज्ञ ते आहेत. तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला बुधवारी विचाराच, पण त्याबरोबरीने तुम्ही तुमचे प्रश्न आम्हाला मेल सुद्धा करू शकता sakhisayhadri@gmail.com हे आपल्या ईमेल आयडीवर. त्यामुळे उद्याच्या किंवा बुधवारच्या कार्यक्रमात सुद्धा तुम्ही नक्की सहभागी व्हा. एकंदरीत जाता जाता शेवटचं 1 मिनिट आहे असं पण म्हणूया. जाता जाता आजच्या या दिनानिमित्त तुम्ही दोघी काय सांगाल? प्रिया मॅडम तुमच्यापासून सुरुवात करूया. अगदी थोडा वेळ आपल्याकडे. जाता जाता काय सांगाल? मला वाटतं मुलींसाठी जो दिन साजरा केला जातोय जागतिक बालिका दिन, आणि मला असं वाटतं तो एक दिवस नाही, रोज तो साजरा केला पाहिजे मुलींसाठी. कारण मुलगीच आहे जी पुढे जाऊन बहीण, पुढे जाऊन आई होते कोणाची तरी, पुढे जाऊन कोणाची तरी पत्नी होते आणि ती खूप साऱ्या गोष्टींमधून जाते. आणि तिला जो मान मिळाला पाहिजे अगदी लहानपणापासूनच, आणि तो ती जिथे आहे आई वडिलांसोबत असो, नाहीतर ती पुढे गेल्यावर नवऱ्यासोबत असो, त्या कुटुंबासोबत असो, तिला तो मान दिलाच गेला पाहिजे. कारण ते तिचे हक्क आहेत, तिचे अधिकार आहेत. आणि मला वाटतं हे प्रत्येक समाजाने, मग ती कुटुंबात राहणारी मुलगी असो नाहीतर संस्थेमध्ये कोणत्या राहणारी मुलगी असो, तिला ते सर्व अधिकार आणि हक्क मिळालेच गेले पाहिजे. तुम्ही काय सांगाल नीता मॅडम? अगदी थोडक्यात. पितृसत्ताक पद्धतीत रुजलेली आपली जी मानसिकता आहे त्याला आव्हान देण्याची कुठेतरी गरज आहे, जेणेकरून आपण मुलगा आणि मुलगी यांना समान वागणूक देऊ, त्यांच्यामध्ये समान विभागणी करू. आणि आणखीन याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन की कुटुंब व्यवस्था, शैक्षणिक व्यवस्था आणि या सगळ्यांनी सुद्धा, गव्हर्नमेंट यांनी सुद्धा बघितलं पाहिजे की कशा रीतीने स्त्री आणि पुरुषांसाठी किंवा मुलगा आणि मुलीसाठी आपण समान संसाधन देऊ, संधी निर्माण करू. आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. दोघी जणी इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली, तुमचे मनापासून आभार मानते. विजयादशमीच्या पुन्हा एकदा तुम्हा दोघींना मनापासून शुभेच्छा देते. आणि 1098 हा नंबर आपण लक्षात ठेवूया. जिथे कुठे तुम्हाला मुलगा किंवा मुलगी त्यांना मदत मिळावी असं वाटत असेल तर 1098 संपर्क साधूया आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी आपण पार पाडूया. पुन्हा एकदा भेट होईलच नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात. आज मात्र इथेच थांबतोय. नमस्कार.